जांभळी येथे रॉड पाईपच्या हल्ल्यात जिम ट्रेनरची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ. जांभळी येथे अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि पाईपच्या सहाय्याने एका जिम ट्रेनरची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 28 रोजी रात्री 9च्या सुमारास घडली आणि या घटनेमुळे जांभळीसह जयसिंगपूर आणि शिरोळ परिसरात एकच खळबळ उडाली. संदीप भाऊसाहेब पाटील, वय वर्ष 42, राहणार जांभळी असे मृत जिम ट्रेनरचे नाव असून ते व्यवसायाने जिम ट्रेनर होते. कुरडेमळा, जांभळी, जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी संदीप पाटील यांच्या डोक्यावर, शरीरावर लोखंडी रॉड आणि पाईपने जोरदार वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. हत्येनंतर आरोपींनी MH14FC 0945 क्रमांकाची इर्टिगा चारचाकी गाडी घटनास्थळी सोडून पलायन केलं आणि या गाडीत लोखंडी रॉड, कोयता आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी एक दुचाकी वाहन आणि अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणांमुळे ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. संदीप पाटील यांच्या निर्घृण हत्येमुळे जांभळी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शिरोळ.